हॅलो, नमस्कार मंडळी. आदित्य व्लॉग्स च्या या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मोस्टली आपला टाईम कसा युटिलाइज करायचा त्यावरती आहे. तर कुठे टाईम टाकायचा आणि कुठे टाईम नाही. तर ह्याबद्दल आपण जास्त आज बोलणार आहोत. तर तुमच्यासाठी मी काही पॉईंट्स तयार केले आहेत जे माझ्या बाजूला आहेत आणि ते एक एक करून मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि होप ते तुम्हाला फार मदत करतील. तर वन बाय वन आपण एक एक स्टार्ट करूया. तर पहिलं आहे की फ्री टाईम आहे तर एन्जॉयमेंटल झाली पाहिजे, राईट. तर नंतर बघूया स्किल्स आणि थोडं ते काय होतच राहील, ते आरामात घेऊ. तर नाही बाबांनो, तर जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, यू आर व्हेरी पॅशनेट अँड कीन टू गेट इन टू दिस इंडस्ट्री, तर तुम्हाला स्वतःहून काही स्वतःची एक एंगेजमेंट वाढवावी लागेल. कसं आहे की आय टी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला एखादी माहिती फार लवकर मिळत असेल तर इट्स वेल अँड गुड. कारण की एक स्पंजप्रमाणे इथे राहावं लागतं. जेवढी माहिती तुम्ही जास्त आकसून घेऊ शकता स्वतःकडे, तर तेवढं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. इट विल बी आणि त्याचा तुम्हाला बेनिफिटही होईल तुमच्या लॉंग जर्नीमध्ये, प्रोफेशनल जर्नीमध्ये. तर असं समजू नका की आरामात करू घेऊ आपण. तर आणि बऱ्याच वेळा मी आता पाहिलं आहे की लोक सोशल मीडियावरती त्याच्यानंतर तिकडे जास्त असतात. त्याचबरोबर स्ट्रीमिंग, गेमिंग, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवरती आपला खूप सारा वेळ टाकतात. आणि असं नाही की तिथे, मी म्हणत नाही आहे की तिथे टाईम नको टाकायला पाहिजे, पण कोणत्या ठिकाणी आणि किती टाईम टाकायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. तर तिथे लिमिटेशन्स ठेवा त्याच्या युसेजवरती आणि एक स्वतःचा जो टाईम आहे तो दुसरीकडेही टाका. त्याच्यानंतर सेल्फ ॲनालिसिस करा थोडं. ब्रेक घ्या तुमच्या डे टू डे लाईफमधून. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करा की तुमची जर्नी कशी होणार आहे. तुम्ही जर लास्ट इयरमध्ये असाल तर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही करिअर करायला येणार असाल तर नक्की कुठेही जायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्हाला फुल स्टॅकमध्ये जायचं आहे, फुल स्टॅक डेव्हलपर बनायचं आहे, डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलपर बनायचं आहे, iOS ॲप्लिकेशन और अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपर बनायचं आहे, तुम्हाला सिक्युरिटी ॲनालिसिस जायचं आहे, डेटा सायंटिस्ट बनायचं आहे, मशीन लर्निंग इंजिनिअरिंग बनायचं आहे. तर काय बनायचं आहे, तर थोडा टाईम काढा स्वतःसाठी, त्यावरती विचार करा. त्या थॉट प्रोसेसमध्ये राहा तुमची जर्नी कशी असेल आफ्टर द कॉलेज. तर तर या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करा. नेक्स्ट थिंग इज, काही लोकांचं कॅम्पस सिलेक्शन झालं असेल किंवा ज्यांना वाटत असेल की तर काही करायची गरज नाही. पण असं नाही की स्वस्त बसून राहायला पाहिजे. तर तुम्हीही तुमचा टाईम अजून इन्व्हेस्ट करू शकता. जसं की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कोडिंग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि लर्निंगला वेळ दिला पाहिजे. ह्या 2 गोष्टी मस्ट आहेत. तुम्ही थोडंफार कोडिंग केलं पाहिजे, त्यामध्ये पझल सॉल्विंग आहे ते मस्ट आहे. कारण की इंटरव्ह्यूजमध्ये बाहेर वगैरे जाल तर तेव्हा ट्रिकी क्वेश्चन्स देतात, तर ते कसे हाताळायचे, कसे सॉल्व करायचे, तर ते शिका. सेकंड थिंग इज लर्निंग. जे काय भेटेल तुम्हाला आवडतं ते लर्न करा, पण काहीतरी लर्न करा. चांगल्या गोष्टी आहेत त्या लर्न करा. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल, तर तुम्हाला इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज कुठे मिळतील आणि कुठच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर अशा गोष्टी आहेत त्या शिका.
तुम्हाला कोणत्या टेक्नॉलॉजीची आवड असेल तर त्या टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करा, म्हणजे ती शिका. त्याचे एकदम फाउंडेशन्स असतात, तर त्या गोष्टी आहेत तर त्या क्लिअर करून घ्या. हाच वेळ चांगला आहे आणि तुम्ही बेस्ट युटिलायझेशन करू शकता असं मला वाटतं. ओके, तर त्या आयदर त्या थॉट प्रोसेसमध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे जास्त सक्रिय कुठे राहाल. बाय सक्रिय राहणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं जे रिप्रेझेंटेशन आहे किंवा एंगेजमेंट आहे ते तुम्ही कुठे वाढवू शकता. ओके, तर जर तुम्ही मला विचाराल तर मी माझं एंगेजमेंट कुठे कसं वाढवतो, तर मी मीटअप्स नावाचं एक ॲप्लिकेशन आहे तर ते वापरतो. मीटअप्समधून मला पुण्यात होणारे इव्हेंट्स, टेक्निकल इव्हेंट्स कुठे कुठे होणार आहे तर त्याबद्दल माहिती देतं. तर मीटअप्स एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, iOS-साठी पण अवेलेबल आहे, बट बाय द वे तुम्ही ते रेफर करू शकता. ओके, तर वेगवेगळ्या सिटीजमध्येही कुठे इव्हेंट्स होणार आहेत तर त्याची माहिती ते देतं. आणि प्रोफेशनल्स असू देत, स्टुडंट्स असू देत, खूप साऱ्या लोकांना मी पाहिले ते तिकडून येतात, तिथून टेक्निकल नॉलेज ग्रास्प करतात. कोण काहीतरी स्टार्टअप काढत असतं त्याच्यासाठी त्याला नॉलेज हवं असतं म्हणून ते तिथे येतात. तर ते असे तिथे एंगेजमेंट वाढवत असतात. तर तुम्हीही अशा प्रकारे एंगेजमेंट स्वतःचं वाढवू शकता. ओके, असं जरुरी नाही तुम्ही स्कूल आहे, कॉलेजमध्ये आहात, कोण प्रोफेशनल आहे, नाही, तर तुम्ही येऊ शकता, तिथे शिकू शकता, कोलॅबरेट करू शकता. सेकंड थिंग आहे की कॉन्फरन्सला जाणे, त्याच्यानंतर हॅकॅथॉन्स आहेत तर ते अटेंड करणे, मीटिंग्स वगैरे. तर तुमच्या मित्रासोबत आहे तर ग्रुप करा, त्यांच्याशी एकदा बोला की काय इनोव्हेटिव्ह करू शकतो. स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट्स असतात, त्याचे हॅकेथॉन्स असतात. त्याच्यानंतर तर त्या थॉट प्रोसेसमध्ये आहे ते तुम्ही जास्त राहा. त्याच्यानंतर लास्ट इयरला जर तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर तो रिसर्च असेल, काही ना काहीतरी इनोव्हेटिव्ह असेल. ओके, तर तो म्हणजे एक रिअल टाईम प्रोजेक्ट कसा बिल्डअप करायचा एंड टू एंड. तर ओके, तर त्या थॉट प्रोसेसमध्ये राहा. ओके, ते एक्सप्लोअर करा, अशी काहीतरी गोष्ट. त्यानंतर गोष्टी एक सांगायची आहे की मी आतापर्यंत जे प्लॅटफॉर्म्स यूज करत आलो, ओके, तर ते कोणते आहेत तर ते आहेत युडॅसिटी, कोर्सेरा, ह्युडेमी, एडेक्स. ओके, तर ह्यामध्ये ना ते फक्त फ्री कोर्सेस आहेत ते यूज करत आलेलो आहे. ओके, तर तिकडे त्यांचं सर्च बार असतं, त्यामध्ये तुम्ही फ्री कोर्सेस जरी टाकलं तर फ्री कोर्सेस त्यामध्ये येतात आणि फार कमी फ्री टेक्निकल कोर्सेस अवेलेबल आहेत. पण ते फ्री कोर्सेस तुम्ही युटिलाइज करू शकता, हे मला इथून सांगायचं आहे. ओके, गुगल डिजिटल गॅरेज, गुगलचं एक पोर्टल आहे. 101 तिथे हे आहेत, काय म्हणतो आपण, टेक्निकल कोर्सेस आहेत. तर कोर्सेस आहेत, तिथून तुम्ही स्टडी करू शकता, तुमचं नॉलेज आहे गेन करू शकता. ओके, नवनवीन टेक्नॉलॉजीज आहेत किंवा प्रोग्रामिंग कोर्सेस आहेत तर त्याचं हेड्सअप इन द सेन्स इन डेप्थ किंवा त्याचं बेस फाउंडेशनल नॉलेज तिथे शेअर केलं जातं. तर तुम्ही तिथेही एनरोल करू शकता स्वतःला. ओके, त्याच्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर मोस्टली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती मी गेलो होतो. तर कॉलेजमध्ये त्यांच्या होणारे काही लेक्चर्स वगैरे ते रेकॉर्ड केलेले असतात तिथे. आणि जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सब्जेक्ट सांगतो जे आपले इंजिनिअरिंगला असतात, कम्प्युटर नेटवर्क्स, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम्स, सिक्युरिटी, अल्गोरिदम्स अँड डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स. तर असे सगळे कोर्सेस ना त्यांनी तिथे फ्री करून ठेवलेले असतात, तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. ओके, तर तुम्ही तिथे त्यांच्या वेबसाईटवरती जायचं, ते ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. ओके, तर इंजिनिअरिंग करताना नाही, त्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लेक्चर्स वगैरे आहेत तर त्याचेही तुम्ही नोट्स घेऊ शकता. ओके, तेवढीच ज्ञानात भर. ओके, आपल्याला तेवढा फायदा होतो. ओके, त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की 1 तास कोडिंगसाठी, 1 तास लर्निंगसाठीही द्यायला पाहिजे. तर कोडिंग कुठे करायचं बाबा, कोणते वेबसाईट्स आहेत त्यासाठी. ओके, तर कोडशेफ, कोड फोर्सेस, हॅकर अर्थ, ओके,
हॅकर रँक, त्याच्यानंतर टेकगिकचं कोड ग्लॅडिएटर म्हणून येतं. तिथे हॅकेथॉन्स वगैरे खूप होतात आणि खूप कॉन्टेस्ट असतात, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तर ह्या काही वेबसाईट्स आहेत, तिथे तुम्ही जाऊन कोडिंग करू शकता, कोडिंगचं प्रॅक्टिस करू शकता. ओके, तिथे एंगेजमेंट करू शकता, ठेवू शकता तुमची गोष्ट. त्याच्यानंतर मला सांगायचं आहे, जर कोणी पॉडकास्टची आवड असेल, पॉडकास्ट ऐकण्याची आवड असेल, तर एक यूट्यूबमध्ये लेक्स फ्रीडमन नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं एक पॉडकास्टचं चॅनल आहे यूट्यूबवरती आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स चं फ्युचर काय असेल तर त्याच्यावरती तो मत जाणून घेतो एक्सपर्ट्सचं. असे तसे नाही, जगातले रिनॉर्ड एक्सपर्ट्स येतात तिथे आणि तुम्ही ते नक्कीच बघायला जा. त्यांचं थॉट प्रोसेस काय आहे, त्यांचं विजन काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगला घेऊन, किंवा ते जग कसं इमॅजिन करतात तर त्याबद्दल. तर पॉडकास्टची आवड असेल तर तिथे तुम्ही एंगेजमेंट वाढवू शकता स्वतःची. त्याच्यानंतर गिथअपचा आहे वापर कसा करायचा. गिथअपवरती प्रोजेक्ट्स असतात हे तर सगळ्यांना माहिती असेल, पण नुसताच दुसऱ्याचा प्रोजेक्ट डंप करायचा नाही. प्रोजेक्ट घ्या, त्याच्यातून शिका. ओके, कॉन्ट्रीब्यूट करा गिथअपच्या प्रोजेक्ट्सवरती. गिथअपच्या रिपॉझिटरीजमध्ये पुस्तकंही असतात. जर तुम्हाला एखादं पुस्तक नसेल सापडत तर गुगलच्या सर्च बारमध्ये पुस्तकाचं नाव आणि पुढे गिथअप टाका. काही वेळेस गिथअपच्या वेगवेगळ्या रिपॉझिटरीजमध्ये ती पुस्तकं ठेवलेली असतात, तर त्याचाही फायदा होतो. तुम्हाला परचेस करण्याची गरज नाही. तुम्हाला बुक त्या डायरेक्ट गिथअपच्या रिपॉझिटरीमधून घ्यायचं आहे डाउनलोड करून. ओके, आणि गिथअपचं इंटिग्रेशन, जर तुम्ही प्रोग्रामिंगसाठी एक IDE यूज करत असाल, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ओके, आणि त्याचं गिथअपची इंटिग्रेशन कसं आहे, ओके, पुल पुश कसा करायचा कोड वगैरे, तर हे जाणून घ्या ह्या वेळेत. ओके, व्हर्जन कंट्रोल्समध्ये गिथअप आणि गिट, तर ह्या फार इम्पॉर्टंट टूल्स आहेत व्हर्जन कंट्रोल्समध्ये, तर त्याची माहिती घ्या. त्याच्यानंतर आहे एक्सप्लोर करा, हॉबीज एक्सप्लोर करा. तुमचं ब्लॉगिंग करायचं, व्लॉगिंग करायचं, किंवा तुम्हाला स्टार्टअपची काहीतरी आयडिया येते ती मित्रांबरोबर शेअर करा, कोलॅबरेट करा. त्या थॉट प्रोसेसमध्ये राहा. ओके, तिथे टाईम तुमचं युटिलाइज करा. ओके, त्याच्यानंतर लिंक्डइन फार एक महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे. लिंक्डइनवरती HRs असतात वेगवेगळ्या कंपनीजचे, खूप सारे एक्सपर्ट्स असतात, टेकीज असतात, तर त्यांच्याबरोबर तुम्ही एंगेजमेंट वाढवू शकता. एंगेजमेंट इन द सेन्स त्यांच्याशी एक कनेक्शन ठेवायचं. तुमची जर इंजिनिअरिंग वगैरे झालं तर तुम्ही रीच आउट करू शकता, त्यांच्याशी संपर्क साधू शकता, मेसेज करू शकता त्यांना की रेफर करा. इदर इंटर्नशिप असेल किंवा फुल टाईम ऑपॉर्च्युनिटीसाठी असेल, तर त्याच्यासाठी एक लिंक्डइनची प्रोफाईल बनवत राहा साईड बाय साईड. ओके, तर ते करा. ओके, तर ह्या सगळ्या अशा गोष्टी होत्या, म्हणजे एक नॉनसेन्स स्टफ जो आहे सोशल मीडिया आणि गेमिंग स्ट्रीमिंगला सोडून, तर अशा प्रोडक्टिव्ह ठिकाणी आहे तुमचा टाईम आहे तो इन्व्हेस्ट करा. तर हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं आणि होप सो मी महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केल्यात. ओके, तर यू कॅन स्टार्ट फ्रॉम टुडे ॲज वेल. एक्सप्लोर करायला स्टार्ट करा. तिथे वेळ, मेन गोष्टी आहेत ओके ज्या तुम्हाला भविष्यात लागणार आहे तिथे भर द्या. पहिला एन्जॉयमेंट तर नंतर येणार आहे, वादच नाही. ओके, तर ह्या होत्या मेन गोष्टी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं ते दाबा, तोडा, त्याच्यावर लपाछपी खेळा, नाहीतर काही करा, पण ते दाबलं गेलं पाहिजे. सबस्क्राईब करा या चॅनलला. ओके.